विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी मराठी प्रकरण 4 श्रावण मास कविता स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रसंगी काय घडते ते लिहा। 1. पहिला पाऊस आल्यावरती काय घडते? कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते, घामांच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो। पहिला पाऊस पडला तेव्हा मन आनंदून जाते, हवेत गारवा येतो, सारी सृष्टी पावसाने न्हाऊन प्रसन्न होते। पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवा हवासा वाटतो। प्रसंग क्रमांक 2, सरीवर सरी कोसळल्यावर काय घडते? आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो, सरीवर सरी कोसळतात, तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते, नदी नाले ओसंडून वाहतात, पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते, सर्व सृष्टीहीन आनंदाने न्हाऊन निघते, पशुपक्षी निवारा शोधतात, शेतकरी आनंदित होतो। प्रश्न क्रमांक 2, निरीक्षण करा व लिहा। श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या बदल लिहून दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3, खालील तक्ता पूर्ण करा। कवितेत आलेले प्राणी, पक्षी, फुले यांची नावे विचारलेली आहेत। कवितेत आलेले प्राणी आहेत पाडसे, हरिण, खिल्लारे, गुरेवासरे। पक्षी आहेत बगळे, पाखरे, फुले सोनचाफा, केवडा, पारिजात। प्रश्न क्रमांक 4, सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात। कवितेत अशा ओळी शोधून लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या ओळी लिहून दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 5, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा। येथे तुम्हाला सर्व कवितेतील अर्थाच्या ओळी व्यवस्थितरित्या मी लिहून दिलेल्या आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा। येथे तुम्हाला कवितेतील ओळ लिहून दिलेली आहे, त्याचा भाव तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायला सांगितलेला आहे। खेळूया शब्दांशी। खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा। भासरी, पावा, स्त्रिया, ललना, आकाश, नभ अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण समानार्थी शब्दांचे व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्रावण, वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा। मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। पाऊस व छत्री या दोन्हीमधील संवाद कल्पना करा व लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला या दोन्हीमधील संवाद व्यवस्थितरित्या लिहून दिलेले आहेत। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।